एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. तुझा जो प्रॉब्लेम आहे ना तो सगळा माझ्या लक्षात आलाय. म्हणजे मुंबईत आल्यावर ना घरची आठवण येणं, होमसिक होणं. आणि तुला खोटं वाटेल अनु, अगं ह्या मुंबईत रुळायला मला 5 वर्ष लागली. हो खरंच. अरे आता तुझी कॉलेजमध्ये ऍडमिशन झाली, नवीन मित्रमैत्रिणी तुला मिळतील, तू एकदम रमून जाशील. हा ना, आता गावाला परत जायचा विचार डोक्यातनं काढून टाकतो. काका, माझा निर्णय झालाय. आबा आले की मी लगेच गावाला जाणार आहे. आता निर्णय झालाच आहेस तर दादाला कशाला बोलवतेस? नाही म्हणजे तशी एक सोबत आहे तुला. सोबत आहे? गावाकडून आलाय का कुणी? हा काही मुलगा भेटला होता मला. काय नाव सांगितलं का त्याने? एनिवे पण जर चांगलं बोलत होतं तुझ्याबद्दल. दिसायला कसा होता? दिसायला म्हणजे तुझा तुझा काळाच होता. कुरळे केस, जरा उंच वगैरे. पण तो मला बोलला की वा, अनुभव मला खूप चांगलं ओळखते म्हणून. काका, त्याने त्याचं नाव निरंजन तर नाही ना सांगितलं? येस, निरंजन निरंजन. चांगला वाटला मुलगा. अरे चांगला कसला, गाव गुंड येतो. माझ्या मागे तर हात धुवून लागलाय. अगं पण बोलायला बरा वाटला मला. अरे बोलण्यावरून माणसं नाही रे लक्षात येत काका. माय गॉड, म्हणजे देवाने वाचवलंच आपल्याला. अगं किती विनवणी करत होता तो तुला घेऊन जाण्यासंदर्भात. त्याची हिंमत ना जरा जास्तच वाढलीये. एकदा हाकलून दिलं होतं मी, तरी परत आला. हे बघा ना, एक वडीलधारा माणूस म्हणून मी तुला सल्ला देतो. आयुष्यात कितीही संकट आलीत ना, तरी त्याला आपण खंबीरपणे तोंड दिलं पाहिजे. काय रे, काय झालं? डोकं दुखतंय? थांब मी औषध आणते. ही डोकेदुखी औषध घेऊन थांबणार असती तर मग काय सांगायचं. सिद्धार्थ, घरी पुन्हा काही प्रॉब्लेम झालाय का? अंजलीने डिवोर्स द्यायला नकार दिलाय. मी जो एकटेपणा भोगते ना, तो अजून कोणी भोगू नये असं मला वाटतं. गार्गी, सध्या आम्ही पण वेगवेगळेच राहतोय. पण मग तुला डिवोर्स का हवाय? तुला दुसरं लग्न तर नाही करायचंय? प्रश्न दुसऱ्या लग्नाचा नाहीये गार्गी. आम्ही आता एकत्र राहूच शकत नाही. म्हणजे नवरा बायको म्हणून आम्ही एकत्र राहू शकत नाही. शेवटचा एक प्रयत्न करून बघ ना, संबंध सुधारण्याचा. इम्पॉसिबल. मी सांगते म्हणून. तू सांगतेस म्हणून इतके दिवस मी थांबलो तरी. पण आता ती तर तुलाच त्रास द्यायला निघाली. परवाचं हे प्रकरण बघितलंस ना तू? इट्स ओके, दॅट्स माय लुकआउट. सिद्धार्थ, मी एकदा बोलून बघते तिच्याशी. तुला वाटतं इतकं हे प्रकरण सोपं नाहीये. बिलीव्ह मी, सगळं व्यवस्थित होईल. टेक केअर. नयन, ए नयन, नयन बेटा, नयनिका. बाबा, तुम्ही बसा ना. असे अचानक कसे काय आलात? या घरी पाऊल सुद्धा टाकायची माझी इच्छा नव्हती, पण बेटा तुझ्या काळजीपोटी आलोय. का नाही घरी परत आलीस? बाबा मी अरे वर्दे, आपण केव्हा आला? बसा ना. अगं नयन, बाबांसाठी काही चहा पाणी बघा. नाही, राग मानू नका अण्णा, पण मी काहीही घेणार नाही. नाही म्हणजे
माझा मुलगा जे काही तुमच्याशी वागलाय त्याबाबत मला शरम वाटते, पण मी त्याच्या वतीनं तुमची माफी मागतो. नाही अण्णा, हे बघा, मला लाजवू नका तुम्ही. तुमच्या मुलानं जे काही केलं याच्यात तुमचा काय दोष आहे? स्वतःच्या जावयाला कोर्टात खेचताना काय लाज नाही का वाटत तुला, थेरड्या? हा? आणि वर थोबाड करून आमच्याच घरी परत येतोय. उपेंद्र, गप्प बाईस. अण्णा, मला गप्प बसायला सांगताय? या माणसाने नोटीस पाठवली मला, या तुम्ही मलाच गप्प बसायला सांगताय? अहो, धक्के मारून हाकलून द्यायची लायकी या माणसाची. काय करताय तुम्ही हे? विसरलात ते माझे वडील आहेत? ना तर त्यांनी तोडले, आम्ही नाही. कळलं का? त्यांनी तोडलंय. माझ्या लेखी या म्हाताऱ्याची काही पण किंमत नाहीये. कळलं? उपेंद्र, यापुढे एक शब्द बोललास तरी याद राख. या माणसाला सांगा, आत्ताच्या आत्ता घराबाहेर जा म्हणावं. उपेंद्र, तू माझा अपमान केलास, मी गप्प बसलो. पण यापुढे या माणसाला एक शब्द जरी बोललास तरी मी विसरून जाईन की तू माझा मुलगा आहेस. तेव्हा माझ्या संयमाची परीक्षा पाहू नकोस. मुकाट्यानी आत जा. अण्णा, अण्णा, उगाच माझ्यामुळे तुम्हाला मनस्ताप झाला. नाही वर्धे, नाही. काही काही माणसांना ही असलीच भाषा समजते. मुळात माणूस हा एक पशुच असतो वर्धे. केवळ कपडे चांगले घातले म्हणून त्याच्यातलं पशुत्व कमी होत नाही. त्याच्यातलं पशुत्व कमी होण्यासाठी त्याच्यावर चांगले संस्कार व्हावे लागतात. आणि त्यामध्ये मी कमी पडलो. नाही अण्णा, हो, तुम्ही किती ठरवलं द्यायचं तरी घेणाऱ्याची तशी इच्छा असायलाच हवी ना. नयन बेटा, तुला एक सांगू? मागच्या वेळी तू जेव्हा घर सोडून जायला निघाली होतीस तेव्हा मी तुला विनंती केली होती. पण यावेळी नाही करणार विनंती. उपेंद्र सारख्या माणसाबरोबर तू आयुष्यभर राहावंस एवढी त्याची लायकी नाहीये. जा बेटा, तुझ्या बाबांच्या बरोबर तुझ्या घरी जा. हं? नाही अण्णा, मी आईंना तसा शब्द दिलाय. वर्धे, हे संस्कार. अण्णा, हरिओम, हरिओम, हरिओम. नयन बेटा, चल ना, निघतो मी. काळजी घे स्वतःची. हे बघ, तुला फक्त या माणसाच्या आधारावर मी इथं सोडून जातोय. अनु, हे बघ बाळा, तू ना पुन्हा एकदा नीट विचार कर. अगं, इथे आलीस तेव्हा किती उत्साहात होतीस तू. आणि कॉलेजमध्ये ऍडमिशन पण झाली आहे ना तुझी आता. आणि लगेच परत नको रे काका, मला नाही राहायचं इथे. हे बघ, नीट विचार कर ना बाळा.
भारत अतिलाच इथं राहायचं नाही. आग्रह करून काय उपयोग आहे का? ही इथे आली ना दादा, तेव्हा काय करू आणि काय नको असं झालं रे मला. आणि मुख्य म्हणजे हिच्या येण्याने या घराचं रिकाम पण भरून निघालंय. हे अड्या, समध्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत्यात का? दादा, हिच्या वतीनं मी तुझी माफी मागतो. हे असं काय बोलतोय? अरे हिचा स्वभाव माहिती आहे ना तुला. अनु, तू आपल्या काकीमुळे चाललीस ना घर सोडून. हे काका, अरे असं काय करतोयस? काकीमुळे मला काहीही त्रास झालेला नाही. हे अड्या, मी तुला काय आता ओळखतो रे? अंगा खांद्यावर खेळलायस माझ्या लेका. तुझा स्वभाव मला बरोबर माहिती आहे. हे बघ, उगाच जीवाला लावून घेऊ नको. हा, एक विनंती आहे, रात्रीचा प्रवास करू नका, सकाळी जा. बर बाबा, सकाळी जातो मग तर झालं. आणू सकाळच्या जाऊया. हा, ग बस ग बस. वाईट वाटून घ्यायची नाही रे बाबा. कोणी केलं असेल हे सगळं? रोहन? मिरचंदानी का? अंजलीचंच काम आहे. इतक्या खालच्या थराला जाईल ना असं वाटलं नव्हतं मला. आय एम रिअली सॉरी गार्गी. इट्स ओके. माझ्यामुळेच झालं हे सगळं. गार्गी, माझ्यामुळे ह्याच्या पुढे तुला कुठलाही त्रास होणार नाही ह्याची खबरदारी मी घेईन. मला अंजलीला एकदा भेटायचंय. तू उगाचच विषय वाढवू नकोस. उगाच मी? हो, नाहीतर काय. अरे तिची मनस्थिती काही बोलण्याच्या पलीकडे गेलेली. हेच मला बघायचंय की अशी शिकली सवरलेली माणसं ह्या इतक्या खालच्या थराला कशी काय उतरू शकतात? कुठल्याही गोष्टीची आसक्ती माणसाला ह्या थराला नेते. पैसा असो किंवा प्रेम. हे बघ, आपल्या तिघांचा जो प्रॉब्लेम आहे ना, त्याच्यावरचा तोडगा या अशा पद्धतीने नाही निघू शकत. अरे हे तुला समजतंय, पण तिला कोण सांगणार? मी माझ्या पद्धतीनं समजावणार तिला. तू कितीही एक्सप्लेनेशन दे, पण ही जी चूक आहे ना, ती आयुष्यभर आपला पिच्छा सोडणार नाहीये. तुला ही चूक वाटतेय? चूक वाटते तुला आपण जे केलं ते? गार्गी, हे बघ हे गार्गी, हे बघ, आय एम रिअली सॉरी. माझ्या बोलण्याचा असा विपरीत अर्थ काढू नकोस ना प्लीज. गार्गी, इट्स ओके. कम ऑन गार्गी. हो, बर. हां. नाही, मी निघतोच आहे लगेच. नाही, मला थांबता नाही येणार, कारण घरी फंक्शन आहे, त्यामुळे मला लगेच निघायलाच हवं. एक मिनिट, हे बघा, आपण असं करूया, मी तिथे भेटलो ना तुम्हाला की आपण सविस्तर बोलूया. ओके? हो, मी लगेच निघतोय. ओके, या.
भाऊजी कुठे निघाला? अगं बहिणी, लोणावळ्याला साईटवर काहीतरी लेबर प्रॉब्लेम झालाय, मला निघायला हवं. पण आपल्याला साखरपुड्यासाठी जायचंय आणि आता कुठे नाही बहिणी, हे सगळं जरी खरं असलं तरी कोणीतरी जायला हवंच ना लोणावळ्याला. मी निघतो, मी जाऊन येतो तिकडे. मला तर ना हा साखरपुडाच पटत नाहीये. का? पण वीरेन तर स्वतःहून लग्नाला तयार झालाय ना. भाऊजी, इतके दिवस अनुपमाशी हट्ट करणारे वीरेन भाऊजी एका रात्रीत या साखरपुड्यासाठी कसे तयार झाले? असा काय चमत्कार काय घडला असेल? बहिणी, आपल्या घरामध्ये चमत्कार घडत नाहीत, घडवले जातात, याची तुला कल्पना आहे ना. मला पण तीच शंका येते. मी आईंना काहीसं बोलताना ऐकलं होतं, पण अचानक मला बघून त्या शांत झाल्या. बहुतेक त्या अनुपमाबद्दलच बोलत होत्या. बहिणी, गंमत आहे. म्हणजे ही अनुपमा काळी आहे की गोरी आहे मी अजून पाहिलं नाही, पण एक मात्र खरं, त्या मुलीनं गायकवाडांचं अख्खं घर हलवून सोडलंय. मीही तिला अजून भेटले नाहीये, पण आतापर्यंत तिच्याबद्दल जे ऐकलंय त्यावरून असं वाटतंय की खूप धीट मुलगी असावी, अगदी या घराला हवी तशी. पण इतकं सगळं माहिती असूनही आपण काहीही करू शकत नाही, काहीच नाही. काकी नमस्कार करते. असू दे असू दे. नमस्कार करते काका. माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा. अरे बेटा, काय बोलतेस तू हे? खरं तर तुझ्या येण्याने या घराला खऱ्या अर्थानं घरपण आलं होतं. हो हो, मलाही आता करमणार नाही हो हिच्याशिवाय. पण काय ना, बरं आहे तू परत जाती असते. मुंबई सगळ्यांना झेपतेच असं नाही. बरं, येतो आम्ही. हो हो, आता लक्ष ठेवा तिच्यावर. म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुम्हासनी? नाही म्हणजे ती लॉकअपचा अंधार बघून आली आहे ना, म्हणून म्हटलं मी. हे बघा, सर देशमुखांची पोरगी आहे ती, कळलं का? दादा, निघतो आता. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, एक ना एक दिवस ही मुलगी आपल्या घराण्याचं नाव काढणार, एवढं लक्षात ठेव. हो, काढेल काढेल. चल बेटा, चल चल, येतो रे. पोचल्यावर फोन कर का? एका मुलीचा चेहरा फुललाय बघा कसा. लाजणं, नटणं, मुरडणं, मज्जा आहे बाई. आता आयुष्यभर नुसती मज्जा करायची, मज्जाच मज्जा. पैसा, प्रसिद्धी कशाला मुळी कमी नाही. शिवाय देशाचं रक्षण करणारे शूरवीर पतिदेव. आणि बरं का हो, उषाशी फोटो असतो पतिदेवांचा. सांगतेस काय प्रीती, खरं आहे हे? तू काहीतरी सांगतेस उगीच काय. हो, खरं म्हणजे तुझ्या चेहऱ्यावरचं हसू बघण्यासाठी जीव नुसता आसूसला होता. अशीच हसत राहा कायम, बस. सख्या बहिणी सख्या जावा म्हणजे अनोळखी घरी गेलोय असं वाटायलाच नको मुळी. हो ना बाबा, पण माझं हे पोटदुखी बरी होईल ना? म्हणजे तसं बरं वाटायला लागलंय मला, पण हे बघ बेटा, तुला काहीही झालेलं नाहीये. तुला जे वाटतं ना की आपण आजारी आहोत, कशामुळे माहितीये का? उशाखाली फोटो असतो ना, म्हणून. झालं ना तुमच्या मनासारखं? येस, आता सगळं काही व्यवस्थित होईल, अगदी सगळं काही. पण मला एक कळत नाहीये, त्या वीरेंच्या डोक्यावरून अनुपमाचं भूत अचानक उतरलं कसं काय? अहो, शेवटी खेड्यातली पोरगी ती. नाही, घटकाभर मोहिनी घातली असेल तिनं, पण मला माहिती होतं वीरेनला प्रीतीच आवडते. ऑफकोर्स माझी पोरगी आहेच तशी. काय, प्रत्येक गोष्टीला एक वेळ यावी लागते, आणि शेवटी ती वेळ आलीये.